तर मित्रांनो आता आम्ही गेलो घराकडे प्रभूला नेहमी आणि आता परत चाललो देवळात. कायच्या शाळेत चाललं? चला तर आता आपण जत्रेची मजा घेऊया. सकाळी आपली गावफेरी झाली आणि आता जत्रा चालू होती. हॅलो, आधी देवदर्शन करूया आणि त्यानंतर मग जत्रा बघूया. अजून तरी काय गर्दी नाही. आता या ठिकाणी या साईड दुकान आहोत आणि त्या साईड पण असत. यावेळी वेगळं दिलं फास्ट फूड. पहिल्यांदा येईल आमच्या जत्रेत फास्ट फूड. ही वार्षिक ही दुकानं कायमची आहेत वर्षाची. आणि हे जत्रेच्या आधी 3-4 दिवस येतात. बिरबादेवी आणि आता या ठिकाणी जेवणाची लाईन लागली आहे महाप्रसादाची. महाप्रसादाला पापड थांबा जरा येता. या ठिकाणी महाप्रसादाची म्हणजे महाप्रसाद चालू असा आणि गर्दी तर खूप आहे महाप्रसादाक. आता बघा लाईन काय कमी होत नाही. लाईनिक लाईन जोडत जाता आणि कॅटरस बाहेरचा आणि वाढपी आपले जाता येईल. बघूया काय सांगतात. ह्या पण दुकानात नवीन येला आणि ह्या पण नवीन आहे. बघितलंच की जत्रा दाखवलं आम्ही, बट अजून जत्रा होईल तशी भरली नाही. आता जेवणासाठी म्हणजे महाप्रसादासाठी लाईन लागलेली असा. बहुतेक माणसांकडे दिसतात, बाकी याकडे म्हणजे मोकळा दिसतात. कारण का तिकडे खूप गर्दी झाली आहे त्यामुळे. आणि हळूहळू अधिक गर्दी होत चालली जा. अजून जत्रा भरणारच असा. तर व्हिडिओ मध्ये स्किप करू नको, शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये सजावट वगैरे बघितलं असत, देवळाचं बघितलास तर आता त्यानंतर कशा होता तर मित्रांनो आता गर्दी वाढत चालली आहे बघा. आणि आता मी जेव घेतला सुमित आणि मी का बसाया बाहेरच बसायला लागतं. आणि आता गर्दी वाढत चालली आहे, जेवणाची पण गर्दी वाढत चालली आहे. चला आधी जेवण. मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याकडे फॉरेनर दिले आहेत. काय दिसता पांढरा पांढरा धोप यो. आता यांचं शो तर काय तुम्ही नंतर पुढे बघाच. आपण व्हिडिओ करणारच असाव, जरी पूर्ण नाही केला तरी थोडक्यात तरी करणार. तर
गिटार वाजवतो. चालू झालं गिटार वाजवतो. सत्संग करत आहे आणि त्या सत्संगाचा लाभ आपण सगळ्यांना व्हायचा आहे आणि तो आपण घ्यायचा आहे सगळ्यांनी. उमेश अर्जुन वायंकर सत्संग करत आहे, याचा सर्व भाविकांनी लाभ. मित्रांनो, आता बघू शकता किती गर्दी आधी आणि आता जत्रा भरली आहे. देवळाच्या चारी बाजूक माणसांची अलोट गर्दी आहे. पार्किंगची व्यवस्था ती त्या ठिकाणी केलेली असा आणि आता या ठिकाणी गर्दी पण बघा खूप वाढली आहे. पण अजून गर्दी होणार. आता एक कार्यक्रम चालू झाला सत्संग. मित्रांनो, कोकणातला फेमस मालवणी खाजा. मालवणी खाजा आणि थोड्या वेळ येतो दशावतारी राजा. बघा जायच्या ते प्रेस खाजा तयार करतात. हे म्हणजे असं की आमच्या वाडीतली वाड करा, मुंबई करा, मुंबई करा, गोई करा. आता ते स्वतः एक आपलं गाणं सादर करणार आहे. जरा आनंदाने त्याचा आस्वाद घ्या. लोईन त्यांचं नाव स्वीडन देशावरून आले. 2-3 दिवस ते आम्हाला साथ देत आहेत. इथे असंच खेळत त्यांना आवडलं इथली परिस्थिती म्हणून ते थांबले आहेत 2-4 दिवस. आता ते आपण स्वतःहून भजन म्हणतात.
या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी आहे. पंचारती थोडे भाविक आहेत आणि त्याचबरोबर आजूबाजूक पण पसरलेले आहेत, जे की दुकानांच्या बाजूला किंवा साईडीक उभे आहेत. सांगलं चालेल का? देवाला आणखी काय होतं तरी आम्हाला आणखी काय होतं, मग त्यांना परवानगी दिली. आज जवळजवळ 4 दिवस या ठिकाणी आहेत आणि त्यांचा एकंदर त्यांचा छंद तुम्ही पाहिला आहे. मगाशी बघितलं त्याने आपली जी काय कला होती ती आपल्यासमोर सादर केलेली आहे. आपल्याला आवडली असेल न आवडली असेल, पण असा एका श्रीलंका परदेशी माणूस आपल्याकडे येतो हे आपलं आणि आपल्या देवाचं एवढं मोठं भाग्य आहे. आपण आपल्या देवाला धन्यता देऊया आणि थोडक्यात एक श्रीफळ देऊन मी त्यांचा सत्कार करीत आहे, तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच त्यांच्यासोबतचे पार्टनर त्यांचे हज यांचाही सत्कार करीत आहे. आजपट्टी उठले वाड्याकडे छान भरलंय, काय म्हणजे दूध काढलंय, पोरा सांगले व चाईचो घोट्या म्हाताऱ्यांचा होती, पण या गेला खर काय माहितीया, त्या माझ्या पोराच्या अतिलाड झाले ऐकला. कारण लहानपणात आव ढकलली त्याच्यामुळे आधार कोणला माझ्याशिवाय. आता मी त्याकडे का मारता त्याच्यामुळे अतिलाड आले. वो जया वो गेला असेल का मग लवकर या किती 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 वळवले तुका एवढ्या हात पैशासाठी कित्यासाठी. अगो बापा ही वाईस का काळजी नाही कशी आहे तुका.
बापूस फाटपाटी उठलो, वाड्यात गेलो, चॅन भरल्या, दूध उपटा काढल्या, चायच्या घोटात येऊन बघते घरातून ना पत्त्या. पण बाबा मला सांगा, तुम्ही एवढे वेळा हाका मारताय, हो. पण मी केलं तरी काय एवढं? केलंस काय? बापाची चायचं फोटो होतो कोण देतला? अहो बाबा, हा. तुम्हाला काय वाटलं? मी झोपून होते. गेलो गो चंद्रगडच्या मारू मुळीच नाही. मग अहो, पाणी आणण्यासाठी गेले होते. काय? हा. म्हणजे घरातला पाणी संपला हा बाबा, तुम्हाला काय वाटलं? म्हणजे बरोबर पाणी नाही तर चाय खायला करतो. म्हणून मी विहिरीवर गेले होते. पण तुम्ही इथं बसला होता ना, म्हटलं कशाला सांगावं? हा म्हणून पाचशे मारला गेला तू. मला म्हणाले आवडूच्या झाडाखाली थांबलो म्हणून. अहो बाबा, बाबा, अहो बाबा. तर मित्रांनो मस्तपैकी गरमागरम मंचुरियन खाऊ गेला. मंचुरियन येतं की नाही? मित्रांनो त्याची आतुरता सापनाक म्हणजे सुवर्ण ताट. या कसा फिरता ह्या बघूसाठी काही भरपूर लोकांची गर्दी असता आणि आतुरता असता प्रत्येकाला. तर ताच सुवर्ण ताट आता तयार करूसाठी हे सगळे मानकरी खाली चालले आहेत. कारण आता सुवर्ण ताट फिरण्याची वेळ झालेली आहे. खाली म्हणजे खय खाली गांगेश्वर मंदिरात सुवर्ण ताट तयार केला जाता आणि त्यानंतर त्या मानून ता वर आणला जाता.